नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 32 साईजचे कटोरी ब्लाऊज कटिंग. तर सर्वात आधी आपण इथे उंचीचं माप लावून घेऊ. उंची आहे 12.5, त्यामध्ये 1 इंच मिळवला 13.5 इंच. आपण उंचीचं माप लावून घेतलं. आता इथे शोल्डरचे माप, शोल्डर घेतले आहे आपण 5.25 इंच. कारण या ब्लाऊजसाठी मागील गळा लहान आहे म्हणून आपण शोल्डर घेतले आहे 5.25 आणि आता इथे आर्महोलचे माप टाकले 5.5 इंचावरती. त्यानंतर आता इथे आपण एक सरळ रेष तयार करून घेऊ. त्या रेषेवरती आपल्याला छाती माप टाकून घ्यायचं आहे. आता इथे गळा रुंदी घेतली 2.5 इंच आणि छाती माप आपलं 32 आहे. 32चा चौथा 8 इंच आणि पुढे आपलं स्टिचिंग मार्जिन 2, पावणे 2, 1.5 इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. कमर होती आपली 30 इंच, त्याचा चौथा 7.5 आणि 1 इंच मागील टक्ससाठी आणि त्यानंतर शिलाई मार्जिन. आता आपल्याला इथे आर्महोलचं माप टाकून घ्यायचं आहे. त्यासाठी अर्धा इंच वरती शोल्डर जोडण्यासाठी सोडला, अर्धा इंच आपण सोडून दिला. त्यानंतर आर्महोल आहे आपला 13 इंच, तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिळवून आपल्याला त्याचा निम्मे करून घ्यायचा आहे. 13 मध्ये 1 मिळवला 14, 14चा निम्मे 7 इंच. 7 इंच इथे आपल्याला आपल्या मार्किंगपर्यंत 7 इंच इतका आर्महोल हवा आहे आणि अशा प्रकारे आर्महोलचा आपण आकार देऊन घेतला. आता पुढील गळ्याचं मार्किंग केलं. वरती जितकं घेतलं आहे तितकंच घ्यायचं किंवा त्यापेक्षा 1/2 इंच एक्स्ट्रा जरी घेतलं तरी चालेल. अशा पद्धतीने पुढील गळ्याचं मार्किंग झालं. पुढील गळ्याचा आकार देऊन घेतला. त्यानंतर खालच्या बाजूने खालतून वरच्या बाजूने 2.5 इंच इतकं क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करून घेतलं आणि आता कटोरीचं मार्किंग 5.5 इंचावरती. इथून अर्धा इंच घेऊन पुढील खोल बगलेचा आकार देऊन घेतला आणि तिथून 2.5 इंचावरती मार्किंग केलं आणि गळ्याला इथून 5 इंचावरती मार्किंग करून कटोरीचा शेप देऊन घेतला. या बाजूला गळ्याच्या खालच्या बाजूला अर्धा किंवा पाऊण इंच घेऊन तसा तिथे आकार देऊन घ्यायचा आणि नंतर माप परत रिचेक करून घ्यायचे आणि मग आता आपण हे कट करून घेऊ. फायनल कटिंग करण्याच्या आधी एकदा माप रिचेक करून घ्यायचे. केव्हा घाई गडबडीमध्ये आपलं थोडंसं 1/2 इंच वरती खालती होऊ शकतं, म्हणून फायनल कटिंग करण्याच्या आधी केव्हाही आपल्याला रिचेक करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आता हे दोघंही भाग इथे कट करून झालेले आहेत. फ्रंट आणि बॅक दोघंही आपण सोबतच कट करून घेतले. आता इथे गळ्यासाठी मी मार्किंग करून घेतलं. हे बघा अशा पद्धतीने गळ्यासाठी मार्किंग करून घेतलं. गळा 7 इंच आहे, त्यात अर्धा इंच मिळवला 7.5 इंचावरती मार्किंग केली आणि गळा रुंदीचं माप टाकलं आणि तिथे आता आपल्याला गळा तयार करून घ्यायचा आहे. हा झाला आपला बॅक पार्ट तयार. इथे हा बॅकचं गळ्याचं मार्किंग केलं आणि हा बॅक पार्ट तयार झाला. आता याला आधी कट करून घेऊ. क्रॉसपट्टी, साईड पीस, कटोरी सर्व पार्ट आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आणि जो खोल भाग आपण साईड पीसला दिलेला आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कटोरी पण कट करून घेतली. त्यानंतर जो खोल भाग आपण आखलेला होता तो कट करून घेतला. हे बघा अशा पद्धतीने आणि कटोरीला खालच्या बाजूने अर्धा इंच कट करून घ्यायचं. हे झालं आपलं सर्व कटिंग. आता इथे आपण बाहीचं कटिंग करून घेऊ. बाहीचं कटिंग करण्यासाठी मी हा पेपर फोल्ड केला. डबल फोल्ड आता हा पेपर झालेला आहे. इथे आता आपल्याला बाहीची मापं टाकायची आहेत. तर त्यासाठी बाहीची उंची 6 इंच उंची आहे, तर आपण इथे 7 इंचावरती मार्किंग करू. 6ला थोडंफार काहीतरी कमी होतं आणि आता इथे कॅप हाईट घेतली 3 इंच. 3 इंच कॅप हाईट घेतली. 7 इंच आपला आर्महोलचं जे माप टाकलेलं होतं तेच माप इथे घ्यायचं. पुढे स्टिचिंग मार्जिन द्यायची. दंडघेर 4.5, 9 इंच दंडघेर होता, तर आपण 4.5वरती मार्किंग केली. पुढे स्टिचिंग मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग आधी करून घेतल्या. आता मागील आणि पुढील बगलेचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने हा मागील बगलेचा आकार झाला आणि हा पुढील बगलेचा आकार. हे आता मार्किंग झालं. याला पण आपण व्यवस्थित कट करून घेऊ. बघा ही आपली बाही तयार. सेंटरचा छेका आणि पुढील भाग कट करून घेतला. त्यानंतर पुढील भागासाठी एक छेका देऊन घेतला. आता हे पूर्ण पेपर पॅटर्न आपलं इथे तयार झालेलं आहे. आता साईड पट्टी ही जी क्रॉस पट्टी आहे त्याला खालच्या बाजूने आपल्याला मात्र वाढवून घ्यायचं आहे. आता आपण आधी कटोरी वाढवून घेऊ. ही जी आपली निघालेली कटोरी होती ती ठेवायची आणि त्याला आपल्याला वाढवून घ्यायचं आहे.
कटोरी कशा प्रकारे वाढवायची याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तो तुम्ही व्यवस्थित बघून त्याच्यामध्ये पूर्ण डीपमध्ये कटोरीबद्दल माहिती दिलेली आहे. बघा आता ही आहे तशीच्या तशी आपण आखून घेतली. त्यानंतर याचा मध्य करून घ्यायचा. त्याच्या खाली 1.5 इंच आणि या बाजूला 1.5 इंच आणि या बाजूला 1.5 इंच. आता हे तिघही पॉईंट जोडून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने जोडून घेतले. त्यानंतर गळ्याच्या बाजूने अगदी थोडंसं 1/2 इंचाला 1 रेष कमी इतकं बाहेर येऊन ते जोडून घ्यायचं. जास्त तिथे वाढवायचं नाही. त्यानंतर ही बाजू खालची जी आपण 1.5 इंच घेतले होते त्याच्यामध्ये जोडून द्यायची. जास्त फार मोठी कटोरी करायची नाही. अंदाजाने आपल्याला बघून अंदाज येतो की त्या व्यक्तीच्या मापाला हे परफेक्ट बसणार आहे का. काही गोष्टी अंदाजाने पण करायच्या असतात. आता बघा याला फोल्ड केलं. हे एक्स्ट्राचं कट करून घेतलं. त्यानंतर इथे 1.5 इंच जे आपण एक्स्ट्रा घेतलं होतं ते आणि हे 2.5 इंच असा आपला टक कटोरीचा टक्स झाला. हे बघा अशी आपली कटोरी ही तयार होणार आहे. ही आपली कटोरी तयार झाली. आता हे पूर्ण आपलं इथे 32 मापाचं पेपर कटिंग तयार झालेलं आहे. आता आपण हे फायनल कापडावरती ठेवून आहे तसंच्या तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण सर्वीकडे मार्जिन दिलेली आहे. फक्त क्रॉस पट्टी जी आहे त्याला आपल्याला खालच्या बाजूने 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. बाही क्रॉस पट्टी कटोरी पण आपण वाढवून घेतलेली आहे. फक्त क्रॉस पट्टीला वाढवून घ्यायचं आहे. जर तुमच्या लक्षात राहत नसेल क्रॉस पट्टी वाढवायला तर पेपर कटिंग करतानाच त्याच्यामध्ये तुम्ही 1/2 इंच वाढवून घ्यायचं. म्हणजे नंतर मग ते आठवण राहत नाही काही वेळेला. तर कटोरी अशी तिरकस ठेवायची आहे. सरळ कापडामध्ये कटोरी कापायची नाही. ती व्यवस्थित बसत नाही. ब्लाऊजचा सर्वात महत्त्वाचा मेन भाग म्हणजे कटोरी ब्लाऊजचा कटोरीच असते. कटोरी व्यवस्थित बसली तर ब्लाऊज व्यवस्थित बसतो. म्हणून कटोरी कटिंग करताना सांभाळून करायची. सांभाळून म्हणजे ती तिरकस कपड्यामध्ये कट करायची. आणि अशा पद्धतीने आपण हे आता अस्तरचं कटिंग इथे करून घेतलं. सर्व पार्ट व्यवस्थित ठेवून मग आपण अस्तरचं कटिंग इथे करून घेतलं. आणि आता मेन साडीचा जो कापड आहे तो आपण कट करून घेऊ. बघा आता हा साडीचा कापडाचा काठ आहे. काठ दोघंही एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घेतले आणि बाही इथे काढून घ्यायची आधी. इथे सर्वात आधी आपण आता बाही काढून घेतली. त्यानंतर सर्व पार्ट जसेच्या तसे ठेवून जो अस्तरचा कापड आहे अस्तरच्या शेजारी 1/2 किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा कापड ठेवून मग सर्व पार्ट जसेच्या तसे कट करून टाकायचे. अशा प्रकारे आपण हे अस्तरचं ब्लाऊज 32 साईजचं आधी पेपर पॅटर्न केलं. त्यानंतर अस्तरचं कटिंग केलं आणि त्यानंतर आता हा फायनल आपला साडीचा कापड कट केला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.